तुमचा पहिला प्रश्न आहे, काय खाण्याने मुरूम बरे होतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बटाटा, ऑप्शन बी वांगी, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी कोबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पालक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मसाल्यांची राणी कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए काळी मिरी, ऑप्शन बी वेलची, ऑप्शन सी दालचिनी, ऑप्शन डी लवंग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वेलची. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. तुमचा चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात थंड देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी नॉर्वे, ऑप्शन डी फिनलंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रशिया. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून तूप बनवले जात नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी म्हैस, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी शेळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उंट. तुमचा सहावा प्रश्न आहे, पायाच्या बोटांमध्ये किती हाडे असतात? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 26, ऑप्शन डी 28. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 26. तुमचा पहिला प्रश्न आहे, कडधान्यांची राणी कशाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मसूर, ऑप्शन बी तूर, ऑप्शन डी मटकी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मटकी. तुमचा आठवा प्रश्न आहे, रांगोळी ही कोणत्या राज्याची प्रमुख लोककला आहे? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी तामिळनाडू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. तुमचा नववा प्रश्न आहे, सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे फायदे काय आहेत? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए वजन वाढते, ऑप्शन बी रोग प्रतिकारशक्ती वाढते, ऑप्शन सी झोप येते, ऑप्शन डी अशक्तपणा कमी होतो. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रोग प्रतिकारशक्ती वाढते. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतातील नद्यांची माता कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए यमुना, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी नर्मदा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.